आता तुम्ही जर बघितलं साहेबांमुळे आम्ही सर्वजण निवडून आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही सर्वजण निवडून आलेलो आहोत. मोबाईल किती मागे मित्र कोणाचं आहे सगळ्यांना बोलावलं तर आम्ही नक्कीच इथं चव्हाण सेंटर इथं येणार आणि 1 वाजता तुम्ही बघा बऱ्यापैकी महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जे सर्व आमदार लोकप्रतिनिधी आहेत इथं आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पण ज्या प्रकारे दादा शरद पवारांची या सगळ्या प्रकरणाला मूकसंमती आहे असं काही आमदार म्हणतात आहेत, कारण की त्या आमदारांना त्या मोबाईल मागे घे ना शरद पवार यांचं महायुतीमध्ये सामील होण्यासाठी मूकसंमती आहे असे काही आमदार म्हणतात आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. समजून घ्या की अरे मोबाईल मागे घे ना. नाही तो आहे राईट साईडला. अनुभव आहे तो 60 वर्षाचा आणि अशा पद्धतीने एवढा मोठा अनुभव असताना आणि साहेबांच्या मनामध्ये काय हे लोकांना राजकीय दृष्टिकोनातून कळत म्हणजे साहेब काहीही करू शकतात अशी भूमिका सर्व लोकांचीच झालेली आहे. आणि या कधी कधी या भूमिकेच्या आड काही लोक लपतात असं मला वाटतं. इथं पवार साहेब गेल्या काही दिवसांपासून अरे मोबाईल घे ना मोबाईल आहे सांगितलं तरी नाही का कळत नाही का तुम्हाला पवार साहेबच ती भूमिका शरद पवार यांनी ज्या प्रकारे सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर चर्चेला सुरुवात केली त्याच्यामुळेच या आमदारांना प्रोत्साहन मिळालं का? कारण जर पवार साहेब करू शकतात एकत्र जाण्याचा विचार तर मग आम्ही केलं तर काय वाईट आहे? राष्ट्रवादीचे आता जे सामील आहेत अजितदादा समर्थक म्हणतायत. बघा ते सगळे मोठे नेते आहेत. चर्चा जर कुठली काय झाली असेल तर नेत्यांमध्ये असेल. आमच्यासारख्या आमदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये या बाबतीत कुठली चर्चा नाही. आता आमदारांना काय आव्हान असेल तुमचं जे अजितदादांसोबत आहेत? एकच आहे, मी आव्हान करणारा कुणी नाही. हे सर्व जे आमदार आहेत ते माझ्यामुळे निवडून आलेले नाही. सगळे पवार साहेब पाठीमागे घे ना निवडून आलेले आहेत. त्यामुळे हे मनामध्ये ठेवावं. आणि मी सुद्धा कुठल्याही आमदाराला फोन केलेला नाही. शेवटी आपलं त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन असेल तर आपण त्यांना बोलू शकतो. पण हक्काने कोण बोलू शकतो तर पवार साहेब आणि अजितदादा बोलू शकतात. जे काही पदाधिकारी जे काही नेते अजितदादांबरोबर गेलेले आहेत त्यातल्या पण बऱ्याच लोकांना हक्क नाही आमदारांशी बोलायचा. जो काय आहे साहेबांना आहे आणि दादांना आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी आमदार हे साहेबांचा आहे. पक्षातील फुटीचा परिणाम आहे तो परिवारामध्ये काही झालेला आहे का? पक्षात फूट पडलेली आहे, परिवारामध्ये काही चर्चा सुरू आहे का? काही याचा परिणाम झालेला आहे का? घडवण्याचा प्रयत्न होतोय का परिवाराकडून? हे बघा समेट करून आणण्यासाठी प्रयत्न करावा. ते प्रयत्न झालेत का? प्रयत्न नक्कीच झाले असावे. मराठी कळतच नाही. घेतल्यानंतर जे काय होईल ते होईल. शेवटी व्यक्तीवर असतं. प्रयत्न तर शेवटपर्यंत आपण सर्वजण करत असतो. आणि एकच मला सांगायचंय की हे जे काही चाललंय ना त्या सगळ्या गोष्टी बघून लोकांना आपलं कुटुंब दिसायला लागलं. परवा जेव्हा आम्ही कराडला जात होतो तेव्हा लोकांनी पवार साहेबांची आमची गाडी अडवली. अनेक लोक होतं. साहेबांनी ते ऐकलं का नाही माहीत पण एक महिला 52 वर्षाची महिला अराउंड त्या तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एवढंच सांगितलं साहेब माझं आणि राजकारणाचं दूर दूर कुठेही काही नातं नाही. पण जे तुमच्यावर चाललेलं आहे मला असं वाटतं की ते माझ्या कुटुंबावर पण अशी परिस्थिती आली. बाहेरून येऊन कोणी माझं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केला तर मी ठामपणे एका चांगल्या विचारा पाठीमागे राहील. पवार साहेब मी तुमच्या बरोबर आहे. यातून एक जो मेसेज आहे सामान्य लोकांना सुद्धा जे आज झालेलं आहे जे काय राजकारण गलिच्छ झालेलं आहे याबद्दल निषेध हे सामान्य लोक करतात. आणि एका चांगल्या विचाराने पवार साहेब पुढे जात असतात तर सामान्य लोक एवढंच म्हणेल की तुम्ही इथेही थांबा. आणि दुसरी बैठक मला माहित नाही कुठे कारण की इथं एका चांगल्या विचाराने वायबी चव्हाण साहेबांचं नाव या वास्तूला दिलंय. दुसरी बैठक भुजबळ सिटीला असं आम्हाला कळतं. आता तिथे किती येतात ते तुम्ही मोजा. इथे किती येतात ते मोजा असेल ते मोजण्याचा विषय आहे. आज हे जे काय गलिच्छ राजकारण जे सामान्य लोकांना सुद्धा वाटतंय ते कुठेतरी बदलून एका चांगल्या विचाराने सामान्य लोकांचा विचार करून सत्ता आणण्याचा प्रयत्न हा सर्वांनी केला पाहिजे असं माझंही आणि सगळ्यांचंच मत आहे. शरद पवार ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाहीये. आम्ही सुद्धा त्यांच्या बॅनर आणि फोटोज लावू असं ते देखील म्हणतात. ह्याच्यात एक करेक्शन तुम्हाला करतो की तुम्ही थोडंसं अधिकाऱ्यांशी बोला की जनरली लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शन होण्यापूर्वी 5 ते 6 महिने आधी ईव्हीएम असतात त्याचं चेकिंग करण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगितलं जातं. 4 दिवसापूर्वी कदाचित इन्स्ट्रक्शन्स खाली आलेले आहेत ईव्हीएम मशीन चेक करायला सुरुवात करा.
त्यामुळे इलेक्शन 24ला होणार नाही, इलेक्शन हे डिसेंबरला होणार आणि डिसेंबरला जे लोकसभेचं इलेक्शन होणार त्याच्यावर महाराष्ट्रीयन विधानसभा सुद्धा होणार. आणि हे जे राष्ट्रवादीच्या बाबतीत झालेलं आहे हे काय कोणाच्या मित्रत्वासाठी केलेलं नाही. भाजपने एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये कशी येईल यासाठी कुटुंब तोडलेलं आहे. पवार साहेब हे देशाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः या बाबतीत कुठेही काही करणार नाही, पण प्रोसिजरप्रमाणे जे काही करावं लागतं ते राज्याचे अध्यक्ष नक्कीच करू शकतात आणि त्या पद्धतीने ते जे काही करावं लागतं ते करतात असं आम्हाला कळतं.